उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ सध्या एका अजब चर्चेचा विषय बनली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात झालेल्या सरकारी कार्यक्रमानंतर शहरात असं काही घडलं की ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। रस्त्यावर शोभेसाठी लावलेल्या फुलांच्या कुंड्या अचानक गायब होऊ लागल्या आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। हा प्रकार केवळ चोरीपुरता मर्यादित न राहता प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे। व्हायरल झालेला हा व्हिडिओ लखनौ शहरातील त्या रस्त्यांवरील आहे जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी फुलांच्या कुंड्या, सजावट आणि नेतेमंडळींचे पोस्टर्स लावण्यात आले होते। कार्यक्रम संपल्यानंतर काही तासातच नागरिक या कुंड्या उचलून नेत असल्याचं दृश्य या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे। व्हिडिओमध्ये काही लोक बाईकवरून फुलांच्या कुंड्या घेऊन जाताना दिसत आहेत, तर काही जण त्या कुंड्या हातात उचलून चालत नेत आहेत। विशेष म्हणजे हे सगळं अगदी बिनधास्तपणे भररस्त्यात होत आहे। काही लोकांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्टरही उचलून नेल्याचं व्हिडिओत दिसून येतं। हा सगळा प्रकार पाहून हे खरं आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला। लखनौ विकास प्राधिकरणाच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 4000हून अधिक फुलांच्या कुंड्या चोरीला गेल्या असल्याचा अंदाज आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रियांचा पाऊसच पडला आहे। काही जण या प्रकारावर हसत प्रतिक्रिया देत आहेत, तर काही जण संताप व्यक्त करत आहेत। एकाने प्रतिक्रिया देत म्हटलं, पैशांची अशी लूट, तर दुसऱ्याने लिहिले, कार्यक्रम संपला, सजावट आमची। अनेकांनी म्हटले, हे चोरी आहे की सरकारी माल वाटप, तर तिसऱ्याने लिहिले, अशी मानसिकता बदलायला वेळ लागेल। अशा विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। काही नेटकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे, तर काहींनी हा प्रकार भारतातील विचित्र वास्तव दर्शवतो असं म्हटलं आहे। सजावटीसाठी ठेवलेली फुलं लोकांच्या घरी पोहोचली, पण त्यातून प्रशासन आणि समाजातील शिस्त यावर मोठा प्रश्न उभा राहिला आहे।